बघा, क्लास 10th सब्जेक्ट सायन्स टू मराठी मीडियम, अलकनंदा चोपडे, सायन्स टीचर. आता बघा, आपल्याला बघायचं आहे एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. मग आता आपल्याला या धड्यामध्ये काय काय शिकायचं आहे? परिसंस्था, पर्यावरण संवर्धन, पर्यावरण आणि परिसंस्था संबंध, आणि परिसंस्था म्हणजे काय, तिचे विविध घटक कोणकोणते आहेत? अन्न जाय, अन्न साखळी. नंतर आपल्याला शिकायचं आहे भक्षकांचे प्रकार कोणते आणि ते प्रकार प्रत्यक्ष कशावर अवलंबून असतात, हे आता आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. आता बघा, परिसंस्था म्हणजे काय आणि परिसंस्थेचे विविध प्रकार कोणते आणि परिसंस्थेतील जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये आंतरक्रिया कशी आहे, हे आता आपल्याला यामध्ये बघायचं आहे. परिसंस्था म्हणजे काय, तर जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया. जैविक आणि अजैविक. जैविक म्हणजे सगळे सजीव घटक, अजैविक म्हणजे सगळे निर्जीव घटक. मग आता सजीव घटकामध्ये कोणाकोणाचा समावेश होईल? प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, मनुष्य, हे सगळे सजीव झाले. आणि अजैविक म्हणजे सगळे निर्जीव घटक, म्हणजे वारा, पाणी, माती, जमीन, सूर्यप्रकाश, नंतर दऱ्या, डोंगर, पठारं, तलाव, हे सगळे अजैविक घटक आहेत. मग आता आपण ज्या परिसंस्थेमध्ये राहतो, जिथे आपण राहतो, जी सजीवांची जागा आहे, त्या सजीवांच्या ज्या जागेमध्ये सजीव वाढतात, जगतात, त्यांना अधिवास असं म्हणतात. आता अधिवासामध्ये कोण कोण असतं? जैविक आणि अजैविक यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया चालू असते. तर परिसंस्था म्हणजे जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांचे परस्परांशी होणारी आंतरक्रिया, हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. आता परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असते. अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात, त्यांना खाणारे हरिण, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, घोडे, उंट असे शाकाहारी प्राणी महत्त्वाचे असतात. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ, सिंह यासारखे हिंस्र प्राणी सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडा यांचा सुद्धा खरंच आपल्याला उपयोग असतो का? तर हे पण निसर्ग स्वच्छ, हे तरी जीव घाणेरडे दिसत असले तरी बघा अतिशय महत्त्वाचे आहे. ते मुख्यतः काय करतात? निसर्गाची साफसफाई करतात. आता मी तुम्हाला म्हटलं की जैविक घटक आहे, तर जैविक घटकामध्ये सूक्ष्मजीव मी शब्द वापरला की हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जीवाणू, विषाणू, शैवाल, कवक यासारखे, ते पण आपल्याला निसर्ग साफ करणारे दूत आहेत. आता जीवाणू जर नसते तर काय झालं असतं? हा जो जीवाणू, आता हे निसर्ग स्वच्छ करणारे आहेत. आता काय झालं असतं की आपल्याला राहायलाच जागा राहिली नसती, एवढे कचऱ्याचे ढीग साठून राहिले असते. ते काय करतात की कचऱ्याचं विघटन करतात आणि डिकम्पोज करतात, आणि हे निसर्ग साफ करणारे दूत आहेत. आता आपल्याला या धड्यामध्ये बघायचं आहे ऊर्जा प्रवाह, एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम. तर यामध्ये बघा, इकोसिस्टीममध्ये आपल्याला सजीवांचे प्रकार. आता सजीवांचे प्रकार कोणकोणते आहेत? तर मागील इयत्तेमध्ये आपण बाकी शिकलेलो आहे. स्वयंपोषी वनस्पती, परपोषी, मृतोपजीवी आणि विघटक असे सजीवांचे प्रकार आपण बघितले आहे. स्वयंपोषी म्हणजे कोण आहे? वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, म्हणजे ती काय झाली? उत्पादक झाली. तिच्यावर जे अवलंबून आहे ते परपोषी झाले. आणि मृतोपजीवी की जे बघा याच्यावर आता म्युकर आहे, तर ही जी वनस्पती आहे पोळीवर वाढते, त्या घटकातले अन्न ती शोषण करते, कारण तिचा रंग कोणता आहे? पांढरा. ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. आणि विघटक, आणि हे सगळे मृत झाले की कुठे गाडले जातात? जमिनीमध्ये गाडले जातात. आणि जमिनीमध्ये गाडल्या गेल्यानंतर सगळे त्यांचे
जे घटक आहे, आवश्यक सगळे घटक ते परत कोणाला जाऊन मिळतात? जमिनीला जाऊन मिळतात. तर बघा आता आपल्याला इथे दिलेला आहे प्राथमिक भक्षक. प्राथमिक भक्षक म्हणजे कोण आहे? की जे वनस्पतींवर अवलंबून आहे त्यांना काय म्हणतात? प्राथमिक भक्षक. नाकतोडा, खार, हत्ती, ससा, नाकतोडा हे सगळे काय झाले? प्राथमिक भक्षक आहेत. आणि हे कोणावर अवलंबून आहे? वनस्पतींवर. आणि वनस्पतींना काय म्हणतो आपण? स्वयंपोषी. कारण त्या प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात आणि प्रकाश संश्लेषण करून त्यांच्यावर अवलंबून जे असणारे, प्रत्यक्षपणे अवलंबून असणारे त्यांना काय म्हणतो आपण? प्राथमिक भक्षक. आता बघा नाकतोडा आहे. नाकतोडा खातो कोण? खातो बेडूक. मग तो जो प्राथमिक भक्षकांवर जे अवलंबून आहेत, म्हणजे शाकाहारी प्राण्यांवर जे अवलंबून आहे त्यांना काय म्हणतो आपण? द्वितीयक भक्षक. बेडूक, घुबड, कोल्हा हे शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. आता बघा यांना खाणारे सर्वोच्च भक्षक. आता बघा वाघाला हरिण आहे. हरिण शाकाहारी झाला, शाकाहारी प्राणी झाला. हरणाला खाणारा वाघ, सिंह हे कोणते झाले? मांसाहारी झाले. कोणते झाले? हे मांसाहारी, सर्वोच्च भक्षक. आणि जे बघा दोन्ही पण खातात, शाकाहारी पण असतात आणि मांसाहारी पण असतात, त्यांना काय म्हणायचं? उभयाहारी. म्हणजे माणूस, अस्वल हे शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात, त्यांना काय म्हणतात? उभयाहारी. म्हणजे आता किती प्रकार झाले? पहिला झाला प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, सर्वोच्च भक्षक आणि उभयाहारी. आता ही जी साखळी जी आहे, एकमेकांवर अवलंबून असणारी ही जी साखळी आहे, म्हणजे बघा आता याच्यामध्ये उत्पादक आहे. उत्पादक कोण झाल्या? हिरव्या वनस्पती. हिरव्या वनस्पती उत्पादक आहे. त्यांना खाणारे जे आहे ते वनस्पतींवर अवलंबून असणारे ते प्राथमिक भक्षक. आणि प्राथमिक भक्षकांवर अवलंबून असणारे द्वितीयक भक्षक. आणि आता हे जे सगळे भक्षक आहे, वनस्पती आहे, हे जे मृत होतात, जमिनीमध्ये गाडले जातात. आणि जमिनीमध्ये गाडल्या गेल्यानंतर बघा त्यांच्यावर विघटनाची क्रिया हे सूक्ष्मजीव करतात. आणि यांच्यामध्ये सतत जी आंतरक्रिया चालू असते, उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये जी आंतरक्रिया चालू असते, म्हणजे आंतरक्रियेचा क्रम असतो, त्याला म्हणतात अन्नसाखळी. प्रत्येक अन्नसाखळीत अशा 4 आणि 5हून अधिक कड्या असतात. एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्नसाखळ्यांचा समावेश असतो. त्यातूनच अन्नजाय निर्माण होते. आता बघा ही जी आकृती आपण बघतोय, तर या आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये वनस्पती आहे, हिरवी वनस्पती. आता हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाश आणि त्यांचा रंग हिरवा आहे, म्हणजे हरितद्रव्य. सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य यांच्या मदतीने वातावरणातील हिरव्या वनस्पती काय करतात? वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषण करतात आणि मुळाद्वारे शोषण केलेलं पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि ग्लुकोज सारखा अन्न घटक तयार होतो. वातावरणामध्ये ऑक्सिजन जातो. या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजेच या प्रकाश संश्लेषण करतात. म्हणून यांना काय म्हणतात? उत्पादक. आता यांच्यावर अवलंबून असणारा नाकतोडा. आता हा प्राथमिक भक्षक झाला. आता याच्यावर अवलंबून असणारा बेडूक. आणि बेडूक झाला. आणि मग बेडकावर अवलंबून कोण आहे? साप. आणि सापावर अवलंबून कोण आहे? ससाणा. आणि हे सगळे मृत झाले. हे कुठे गाडले गेले? जमिनीमध्ये गाडले गेले. आणि जमिनीमध्ये गाडल्या गेल्यानंतर त्यांच्यावर हे मृतोपजीवी काय करतात? कुजण्याची क्रिया करतात, विघटनाची क्रिया करतात. आणि यांच्या शरीरातलं सगळे पदार्थ परत कोणाला जाऊन मिळतात? जमिनीला जाऊन मिळतात. परत जमिनीमध्ये नव्याने कोण उगवते? वनस्पती. आणि वनस्पती परत ते सगळे पदार्थ शोषण करते. आणि अशा रीतीने हा अन्नसाखळी, अन्नजाय यांचा क्रम चालू असतो. आता ही जी पर्यावरण आहे, आणि पर्यावरण आणि परिसंस्था यांचा काय संबंध आहे? तर पर्यावरण ही अत्यंत व्यापक कल्पना आहे. आपल्या सभोवताली असलेल्या भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती आणि तिच्यात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. पर्यावरणाचे 2 प्रकार आहेत, एक नैसर्गिक आणि दुसरा मानवनिर्मित पर्यावरण. आता बघा इथे विविध सजीव एकत्रित दिसतात आहे आपल्याला. आताच आपण हा जो तक्ता पाहिला की कोण कोणावर अवलंबून आहे.
आणि अन्नसाखळी पाहिली. तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला आपण ओळखू शकतो की वनस्पती आहे, या वनस्पतींना काय म्हणतात, प्राथमिक म्हणजे उत्पादक म्हणतात. आता वनस्पतींवर अवलंबून असणारे जेवढे काही प्राणी, आता यांच्यामध्ये बघा भक्षक जे आहे, तर यांची जी संख्या आहे, ही संख्या आपण निश्चित सांगू शकत नाही. अन्नजायांमध्ये भक्षकांची संख्या आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. तर बघा याच्यामध्ये हिरव्या वनस्पतींवर अवलंबून असणारे, आता हिरव्या वनस्पतींवर खार आहे, खार आहे, हरिण आहे. आता यांना हे कोण झाले, प्राथमिक भक्षक झाले. आणि या प्राथमिक भक्षकांवर अवलंबून असणारे, प्राथमिक म्हणजे द्वितीयक भक्षक. आणि या आता हा बघा ससा आहे, हा कोणावर अवलंबून आहे, उत्पादक वनस्पतींवर अवलंबून आहे. आता या सस्याला खाणारे म्हणजे कोण झालं, द्वितीयक भक्षक. आणि या सगळ्यांना खाणारा जो श्वापद आहे, हिंस्त्र प्राणी म्हणजे सिंह, वाघ, बिबट्या. आणि मग हे जेव्हा हे सगळे हे एकमेकांवर म्हणजे हे द्वितीय भक्षक आहे. आता उभयहारी आपण कोणाला म्हटलंय, की जे वनस्पतींवर पण अवलंबून आहे आणि प्राण्यांवर पण अवलंबून आहे, त्यांना आपण काय म्हटलं, उभयहारी. आता याच्यातले आपण प्रश्न बघू. सभोवतालच्या परिसंस्थेतील विविध भक्षक आता आपण बघितले, त्यांचं पोषण पद्धतीप्रमाणे पण आपण आता वर्गीकरण केलं, की वनस्पतींना काय म्हणतो, उत्पादकांवर जे अवलंबून आहे ते प्राथमिक भक्षक. आणि प्राथमिक भक्षक झाले. आणि जे शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात त्यांना आपण द्वितीयक भक्षक म्हटलं. आणि मांसाहारी प्राण्यांना खाणारे जे प्राणी आहेत त्यांना सर्वोच्च भक्षक म्हटलं. आणि माणूस, अस्वल हे शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात, त्यांना आपण उभयहारी म्हटलं. मग आता पहिला प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारलेला आहे, की अन्नजाळ्यांमध्ये भक्षकांची संख्या निश्चित असते का? तर आपण भक्षकांची संख्या आपण निश्चित आहे असं सांगू शकत नाही. आता अनेक भक्षकांचे अन्न एकाच प्रकारचे सजीव असतील तर त्या परिसंस्थेवर काय परिणाम होईल, की आता बघा अन्न एकच राहिलं तर काय होईल, एक बाजू आहे तिचा नाश होईल, दुसरी बाजूचे जे प्राणी आहे ते जास्त प्रमाणामध्ये त्यांचं प्रमाण वाढेल. ते प्राणी आता बघा सर्वोच्च म्हणजे सगळे शाकाहारी प्राणी जर हे झाले तर याचा परिणाम वनस्पतींवर पण होईल. आणि हे जर प्राणी खायला जर हे राहिले नाही द्वितीयक भक्षक, तर मग कोणाचं प्रमाण वाढेल, शाकाहारी प्राणी हे झाल्यावर मग उपासमार कोणावर होईल, द्वितीयक भक्षकांवर उपासमार होईल. अन्नजाळ्यामध्ये संतुलन असणे का आवश्यक आहे, कारण ही परिसंस्था हे जगाचं म्हणजे हे ज्या परिसंस्थेमध्ये सगळ्याचं प्रमाण, सगळे हे जे आहे, एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो, एखादा कीटक तसेच अनेक प्रकारच्या वनस्पतींची पाने खातो, मात्र तसेच कीटक, बेडूक, पाल, पक्षी यांचे भक्ष्य होतो. जर हे हे सगळी ही जी अन्नसाखळी आहे, अन्नजाळ आहे, म्हणजे एकाच रेषेतील अन्नसाखळी ऐवजी गुंतागुंतीचे अनेक शाखा असलेले जाळ तयार होतो, यालाच अन्नजाळ म्हणतात. आणि हे जर विस्कळीत झालं तर ही जी परिसंस्था आहे या परिसंस्थेमध्ये पण बिघाड होतो, त्याच्यामध्ये पण अनेक याचा अडसर निर्माण होतो. आता बघा या ज्या पोषण पातळी आत्ताच आपण बघितली, की ही पोषण पातळीमध्ये बघा उत्पादक वनस्पती, तिला उत्पादक म्हणतात, की म्हणजे या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात. मग आता प्रथम पोषण पातळी कोणती आहे, शाकाहारी, की ज्या वनस्पतींवर अवलंबून जे प्राणी आहे त्यांना काय म्हणायचं, शाकाहारी प्राणी. ही कोणती झाली, प्रथम पोषण पातळी झाली. आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे जे आहे शाकाहारी ते मांसाहारी झाले, त्यांना द्वितीयक पोषण पातळी म्हणतात. आणि उभयहारी कोणाला म्हणतात, की जे प्राणी असे आहे, मनुष्य झालं. आता मी तुम्हाला म्हटलं की आपल्या वर्गात नीना नावाची मुलगी आहे, ती बघा जेवणही जेवते, कडधान्य पण खाते, भाजीपाला पण खाते, फळं पण खाते. आणि त्याचप्रमाणे ती मांसाहारी आहे, ती व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकार ती खाते. म्हणजे ती कोणती झाली, उभयहारी झाली. म्हणजे कोण झालं, तृतीय पोषण पातळी. म्हणजे जे शाकाहारी पण आहे, जे प्राणी शाकाहारी पण आहे आणि मांसाहारी पण आहे, त्यांना काय म्हणतात, उभयहारी. ही कोणती पद्धत झाली, तृतीय पोषण पातळी झाली.
अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी म्हणतात. पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर. अन्न साखळीत अन्न घटक आणि ऊर्जेचे प्रमाण एका उत्पादकापासून शेवटपर्यंत म्हणजे उभयाहारीपर्यंत हे टप्प्याटप्प्याने काय होत जाते, कमी कमी होत जाते. तर याची कल्पना कोणी सांगितली पहिल्यांदा, तर ही जी सगळी संकल्पना आहे चार्ल्स एल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 1927 मधील इंग्लंडमधील बियर बेटावरील टुंड्रा प्रदेशाचा अभ्यास करून त्यांनी हा मनोरा तयार केलेला आहे. आता बघा या मनोऱ्यामध्ये बघा, आता आपल्याला पुढचा मनोरा बघायचा आहे, जलीय ऊर्जा मनोरा. आता बघा या जलीय ऊर्जा मनोऱ्यामध्ये की याच्यामध्ये उत्पादकांपासून ऊर्जा सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित होते. तेव्हा काय होतं, आणि मग ती सर्वोच्च भक्षकातच ती अडकून राहते का, आणि तो प्राणी जिवंत असेपर्यंत त्याच्या शरीरातच राहते का, याचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. की मग आता सर्वोच्च भक्षक बघा मृत पावल्यानंतर अन्न साखळीतील ऊर्जा अडकून राहिली तर काय होईल, तर बघा हे काय होतं की आपली ही जी साखळी चालू आहे सगळे मृत झाले की हे सगळे मृत झाल्यानंतर कुठे गाडले जातात, जमिनीत गाडले जातात. आणि जमिनीमध्ये गाडल्या गेल्यानंतर त्यांच्यावर वर्षांवर म्हणजे विघटनाची क्रिया होते आणि त्यांच्या शरीरातले सगळे पदार्थ परत कोणाला वापस मिळतात, जमिनीला वापस मिळतात. आता सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर त्याच्या मृत शरीराचे विघटन होणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध होते. बुरशी, सूक्ष्मजीव हे मृत प्राण्यांच्या निर्जीव शरीराचे विघटन करतात, त्यांना विघटक म्हणतात. मृत अवशेषांपासून अन्न मिळवताना विघटक त्यांचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात. हे पदार्थ हवा, पाणी आणि माती या सहजतेने मिसळतात, म्हणजे ते अन्न पण मिळवतात म्हणून त्यांना मृतोपजीवी म्हणतात. आणि हे मृत अवशेषांपासून अन्न मिळवतात म्हणून यांना मृतोपजीवी म्हणतात. आणि त्यांचे विघटक त्यांचे रूपांतर करून ते साध्या कार्बनी पदार्थात त्याचे रूपांतर करतात. हे पदार्थ सगळीकडे मिसळले जातात. कुठे कुठे मिसळले जातात, तर हवा, पाणी आणि माती यामध्ये ते मिसळले जातात. आणि मिसळले गेल्यानंतर बघा परत त्याच आता जलीय असेल, तलाव असेल, परत तिथेच वनस्पती तयार होते. आणि वनस्पती तयार झाल्यानंतर ते घटक ती काय करते, शोषण करते. तसंच माती आहे जमिनीमध्ये परत नव्याने वनस्पती उगवते आणि ते पदार्थ ती परत शोषण करते. म्हणजे आता बघा वनस्पती आहे, आता वनस्पतीने 10,000 कॅलरी, किलो कॅलरी हे कशामध्ये मोजलं जातं, किलो कॅलरी. त्याच्यातून 1000 कॅलरी कोणाला मिळते, प्राणी. त्याच्यातून 100 आता प्राणी आहे. मग आता यांच्यावर अवलंबून असणारे कोण आहे, लहान प्राणी. वनस्पतींवर अवलंबून असणारे कोण झाले, लहान प्राणी. आता तलावामध्ये असेल तर लहान मासे असतात, अळ्या असतात, त्यांच्यामध्ये 1000 किलो कॅलरी. त्यांच्यावर अवलंबून असणारे मोठे मासे आणि त्या मास्यांवर अवलंबून असणारे मानव, त्यांना किती किलो कॅलरी मिळते, 10 किलो कॅलरी असं मिळते. आता हा मुद्दा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा बघायचा आहे की ऊर्जेचा प्रवाह एकेरी वाहतूक मानली जाते. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणत्याही परिसंस्थेमध्ये ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत कोण आहे, सूर्य. कारण वनस्पती कोणापासून अन्न तयार करते, सूर्य. कोणाची मदत घेते, सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य. वनस्पतीचा रंग कोणता आहे, हिरवा, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, हरितद्रव्य. तर कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत आहे सूर्य. परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. आता तिने अन्न हे घेतलं, सौर ऊर्जेपासून अन्न तयार केलं. आता विघटकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. आणि विघटकांकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या रूपात बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही. म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. आता ऊर्जा सूर्यापासून वनस्पती अन्न तयार करते. ती वनस्पती एका
प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक अशा सगळीकडे ती पोचवली जाते आणि सगळे मृत झाले, जमिनीमध्ये गाडल्या गेले, तर ही परत जमिनीमध्ये ती ऊर्जा पोचवली जाते. 673 किलो कॅलरी दरवेळा वनस्पती ऊर्जा तयार करते आणि ती अशा रीतीने संक्रमित होत जाते. परत ही ऊर्जा परत सूर्याला जाऊन मिळत नाही, म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की कार्बन चक्र. कार्बन चक्र हा एक महत्त्वाचा भाग आता आपल्याला बघायचा आहे. कार्बन चक्र, कार्बन सायकल. कार्बनचे वातावरणातून सजीवाकडे आणि सजीवाच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र आहे. आता बघा याच्यामध्ये कोणकोणत्या प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत. एक प्रकाश संश्लेषण आहे आणि दुसरी श्वसन क्रिया. आता आपल्याला या आकृतीमध्ये दिसतात आहे की प्राणी श्वसन करतात. श्वसनातून कार्बन डायऑक्साईड वायू त्या बाहेर टाकतात आणि श्वसनातून कार्बन डायऑक्साईड, आता एवढी संख्या आहे आपली लोकसंख्या, केवढा मोठा कार्बन डायऑक्साईड वातावरणात तयार होतो आणि हा वातावरणामध्ये कुठे जातो, आकाशामध्ये तो जमा होतो. आता बघा सूर्यप्रकाशाच्या याने काय होतं की वनस्पती काय करते, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेते. आता हे सगळीकडे झाडं दाखवलेली आहे. हे झाडं काय करतात, वनस्पती काय करतात, प्रकाश संश्लेषण करतात आणि वातावरणातील कोणता घटक घेतात, कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन डायऑक्साईडमधून त्या कोणता वायू, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी ग्लुकोज तयार करतात आणि वातावरणामध्ये कोणता वायू जातो, ऑक्सिजन जातो. म्हणजे हिरव्या वनस्पती बघा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचे कर्बोदकात रूपांतर करतात आणि तसेच प्रथिने आणि मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात. आणि शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. आता इथे दिसतात आहे, शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडे आणि शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षकाकडे हे सगळं संक्रमित होत जातं आणि हे सगळे मृत झाल्यानंतर परत हे कुठे गाडले जातात, जमिनीमध्ये गाडले जातात आणि जमिनीकडनं गाडल्या गेल्या तर परत अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा मुक्त होतो आणि हा वायू वातावरणामध्ये मिसळतो आणि पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते आणि सजीवाच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो आणि परत कोणाकडे जातो, सजीवाकडे जातो. आत्ताच आपण बघितलं की ह्या ज्या सगळ्या हिरव्या वनस्पती आहे, हिरव्या वनस्पती काय करतात, प्रकाश संश्लेषण करतात आणि प्रकाश संश्लेषणामध्ये ते मदत घेतात कोणाची, सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य. आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, मुळाद्वारे शोषण केलेलं पाणी यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते, ग्लुकोज सारखा अन्न घटक तयार होतो आणि वातावरणामध्ये ऑक्सिजन जातो. आणि हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे कर्बोदकामध्ये रूपांतर करतात. तसेच त्या प्रथिने आणि मेद असे कार्बनी पदार्थ पण त्या तयार करतात. आता बघा या दोनच्या रासायनिक समीकरण आता आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये बघा वनस्पती सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य यांच्या मदतीने वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेते, पाणी घेते, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते आणि ग्लुकोज सारखा कर्बोदकासारखा ती पदार्थ तयार करते आणि वातावरणामध्ये परत कोणता वायू जातो, ऑक्सिजन जातो. आणि बघा परत श्वसनाच्या क्रियेमध्ये आता हे जे आणि ऑक्सिजन जातो हा कशामध्ये साठवला जातो, तंतुकणिकेमध्ये साठवला जातो. आता आपण जेव्हा अन्न खातो, प्राणी जेव्हा अन्न खातात त्या अन्नामध्ये परत ऑक्सिजन मिसळला जातो, ऑक्सिडेशन क्रिया होते, ऑक्सिडीकरण होतो आणि त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड जो आहे हा कार्बन डायऑक्साईड परत वातावरणामध्ये जातो. म्हणजे आणि कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये गेला की हाच परत कार्बन डायऑक्साईड त्या परत शोषण करतात. असं हे जे निसर्गाचं चक्र आहे सतत चालू असतं. म्हणजे सर्व भक्षकांचे जीवाणू आणि हे सगळे मृत झाले,
की हे परत जमिनीमध्ये गाडले जातात आणि त्यांच्यावर हे जे भक्षक आहे, मृतोपजीवी आहे, जीवाणू, बुरशी हे विघटन करतात आणि परत विघटन झाल्यानंतर त्यांचा कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा मुक्त होतो आणि हा वायू वातावरणामध्ये जातो आणि एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते. आताच आपण या 2 रिॲक्शन बघितल्या, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी आणि सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य यांच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करते, ग्लुकोजसारखा अन्न घटक तयार करते, पाणी आणि 673 किलो कॅलरी ऊर्जा तयार करते. आता या दोन्ही क्रिया परस्पर होतात, म्हणजे प्रकाश संश्लेषण आणि श्वसन. आता प्राणी काय करतात? प्राणी अन्न खातात आणि अन्न म्हणजे शाकाहारी वनस्पतींवर म्हणजे वनस्पतींवरती अवलंबून आहे, म्हणजे हे शाकाहारी प्राणी आहे. आता यांच्यामध्ये परत कोणाची क्रिया होते? ऑक्सिजन. आणि हा ऑक्सिजन कुठे साठवला जातो? तंतुकणिकेमध्ये असतो आणि ग्लुकोजवर परत ऑक्सिजनची क्रिया होते आणि कार्बन डायऑक्साईड वायू, पाणी आणि ऊर्जाही हस्तांतरित होते. आता आपण बघू हे जे कार्बन चक्र आहे, तर या कार्बन चक्रामध्ये बघा, कार्बन ही बायोजिओकेमिकल सायकल आहे. आपापसामध्ये याच्यामध्ये अदलाबदल होते, वातावरणामध्ये आपापसामध्ये त्यांच्यामध्ये अदलाबदल होते. आता बघा, आपण जर विचार केला पृथ्वीचा आपण जर विचार केला तर पृथ्वीमध्ये बघा जीवावरण, शिलावरण, जलावरण आणि वातावरण असे हे जे सगळे घटक आहेत. आता यांनीच हे वातावरण तयार झालेलं आहे, पृथ्वीचं वातावरण यांनी तयार झालेलं आहे. तर कार्बन हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा कार्बन घटक चुनखडीसारख्या अनेक खनिज पदार्थांचा मुख्य घटक आहे. आता सोबत बघा नायट्रोजन, पाणी, म्हणजे पृथ्वीमध्ये जीवन कायम सक्षम करण्यासाठी हे जे चक्र आहे, हे चक्र म्हणजे ही खरी गुरुकिल्ली आहे. कार्बन बघा एंड्रोइन लाहोझियर आणि जोसेफ प्रिस्टली यांनी शोधून ही जी सगळं हे जे कार्बन चक्र आहे, तर हे जे कार्बन चक्र आहे तर हे जोसेफ प्रिस्टली आणि एंड्रोइन लाहोझियर यांनी हे शोधून काढलेलं आहे आणि हम्फ्री डेव्ही यांनी पण त्याला मदत केलेली आहे. आता कार्बन प्रामुख्याने वातावरणीय कार्बन डायऑक्साईडच्या विघटनातून समुद्रामध्ये प्रवेश करतो. त्यातील एक छोटासा अंश कार्बोनेटमध्ये बदलला जातो. हे विसर्जित सेंद्रिय कार्बन म्हणून नद्यांमधून समुद्रात देखील जाऊ शकते. हे प्रकाश संश्लेषणाद्वारे सेंद्रिय कार्बनमध्ये कार्बनिक कार्बनमध्ये रूपांतरित होते आणि अन्न साखळीमध्ये एक्सचेंज केले जाऊ शकते किंवा महासागराच्या खोल मृत कार्बनयुक्त समुद्र थरांमध्ये, मृदू उल्कांमध्ये किंवा कॅल्शियम कार्बोनेट म्हणून हे तयार होतं. कवच भूगर्भात साठवलेल्या कार्बनपैकी 100% चुनखडी तयार होते. जीवाश्म इंधन ऊर्जा सोडण्यासाठी आणि कार्बन वातावरणात साठवण्यासाठी कार्बन उत्सर्जित करतात. वातावरण हे पृथ्वीच्या कार्बन जलाशयापैकी एक आहे आणि जागतिक कार्बन चक्रातील सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे? कार्बन. आणि हरितगृह परिणामामध्ये वायुमंडलीय सगळ्यात महत्त्वाची कार्बन म्हणजे महत्त्वाची भूमिका कोण बजावतो असेल तर हा कार्बन जमा करतो. आणि सर्वात महत्त्वाचे कंपाऊंड जर कोणते असेल तर कार्बनमधला कार्बन डायऑक्साईड. तर हरितगृह परिणाम सूर्याद्वारे उत्सर्जित होणारी प्रकाश ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागावर उबदार होते, जी उष्णतेमय ऊर्जेला प्रतिबिंबित करते. जे वातावरण तापलं जातं, बहुतेक उष्णता, पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यासारख्या ग्रीन हाऊसमध्ये हे जे सगळे उत्पादक याच्यामुळे कार्बनमुळे मिळवले जातात. ग्रहांच्या वातावरणामध्ये किरणोत्सारी सक्रिय वायू सर्व दिशांमध्ये ऊर्जा पसरवतात. या किरणोत्सर्गाचा काही भाग पृष्ठभागाच्या दिशेने पण उपयोगी केला जातो, तो गरम होतो. खालच्या दिशेच्या किरणोत्सर्गाची तीव्रता म्हणजे ग्रीन हाऊस परिणामाची ताकद वातावरणाच्या तापमानावर आणि वातावरणात असलेल्या ग्रीन हाऊस वायूंच्या प्रमाणावर अवलंबून असते. आता जीवाश्म इंधन जाळणे, जंगल साफ करणे याने ग्रीन हाऊस परिणामामध्ये वेग आलेला आहे आणि त्याच्याचमुळे आता बघा ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्येला आपणच तोंड देतो आहे, आपणच त्याच्यामध्ये भरडले जात आहे.
आता व्हीनस या ग्रहाने पळून गेलेला हरितगृह परिणाम अनुभवला. वातावरणाचा परिणाम म्हणजे 100% कार्बन डायऑक्साईड पृथ्वीवरील वातावरणामध्ये आता सगळ्यात जास्त. आता बघा, आता इथे मोठे मोठे कारखाने आहे, कारखान्यांमधून काळा धूर बाहेर पडतो, म्हणजे हा कार्बन डायऑक्साईड, कार्बन हा वातावरणामध्ये मिसळला जातो. याची आपल्याला इतकी आवश्यकता पण नसते आणि सगळीकडे आता श्वास घ्यायला सुद्धा आपण विषारी वायू कार्बन डायऑक्साईडचा वापर करत आहे. आता बघा, वातावरणातील कार्बन असलेल्या हवामानावर परिणाम करणारे इतर वायू कोणकोणते वायू आहेत की जे कार्बन म्हणजे कारखान्यामधून उत्सर्जित केलेले जे वायू आहे, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन. आता 200 वर्षात मानवाच्या उत्सर्जनामुळे आता सगळेजण श्वसन करतात, प्राणी श्वसन करतात, मनुष्य श्वसन करतात. तर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जवळपास दुप्पट झालेलं आहे. आता वातावरण, महासागर, स्थलीय परिसंस्था यांच्यामधील कार्बनचे नैसर्गिक प्रवाह बऱ्यापैकी संतुलित आहे, जेणेकरून मानवी प्रभावाशिवाय कार्बनची पातळी अंदाज स्थिर असेल. पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, मिथेन ह्या दोन, हे जे वातावरणातले कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन आहे, या दोन विभागामध्ये वाटला जातो. एक कार्बन डायऑक्साईड आणि दुसरा मिथेन. आता हे दोन्ही वायू वातावरणात उष्णता शोषून घेतात. आता हे काय करतात दोन वायू, तर वातावरणात उष्णता शोषून घेतात आणि टिकवून ठेवतात आणि ग्रीन हाऊस परिणामासाठी हे जबाबदार असतात. कार्बन डायऑक्साईडच्या तुलनामध्ये जो मिथेन आहे, तर हा प्रतिखंडामध्ये जास्त ग्रीन हाऊसमध्ये इफेक्ट तयार करतो, परंतु हे कमी प्रमाणामध्ये अस्तित्वात आहे. म्हणजे मिथेनचं प्रमाण कमी आहे कोणाच्या तुलनेमध्ये, कार्बन डायऑक्साईडच्या. तर कार्बन डायऑक्साईड प्रामुख्याने प्रकाश संश्लेषणाद्वारे वातावरणापासून काढून टाकलं जातो. आणि आता तसंच बघा, आता जसं हे जमिनीवर आहे तसंच हे पाण्यामध्ये पण कार्बन डायऑक्साईड विरघळलेल्या स्वरूपामध्ये असतो. तिथल्या वनस्पती तो विरघळलेला कार्बन डायऑक्साईड प्रकाश संश्लेषणासाठी वापरतात. आता हा जो कार्बन डायऑक्साईड आहे, पाऊस येतो, पावसातून हा पाण्यामध्ये विरघळतो आणि हा पाऊस विरघळलेला कार्बन डायऑक्साईड, सगळंच पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, तर काही पाणी वाहून जातं. तर हे कोणाला मिळतं, नदी, नाले, तलाव यांना मिळतं. तसेच पाऊस पडल्यामुळे पर्जन्यवृष्टीमध्ये विरघळतो आणि पाण्यात विरघळल्यास कार्बन डायऑक्साईड पाण्याच्या रेणूसह प्रतिक्रिया देतो आणि कार्बनिक ॲसिड तयार होतो, ज्यामुळे समुद्राच्या आम्लतेमध्ये योगदान होतं. त्यानंतर हे हवामानाद्वारे खडकांमध्ये शोषलं जाऊ शकतं. तर सगळ्यात महत्त्वाचा खडक कोणता असेल, तर तो कोणता खडक आहे, कॅल्शियम कार्बोनेट, चुनखडीच्या स्वरूपामध्ये हा जास्त प्रमाणामध्ये असतो. आताच मी तुम्हाला सांगितलं की ही जी परिसंस्था आहे, ही परिसंस्था जैविक आणि अजैविक घटकांची बनलेली आहे. तर जैविक आणि अजैविक यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया चालू असते. आता कार्बन चक्र व्यवस्थापनामध्ये ग्लोबल वॉर्मिंग सारखे पण प्रश्न आहे. आता हे ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रश्न कशामुळे तयार झाले, तर श्वसन, जंगलतोड, जीवाश्म इंधन यांचं ज्वलन आणि जंगलामधलं बघा की जंगलामध्ये अग्निशामक प्रक्रिया, ज्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो, तर त्याचं प्रमाण काय झालेलं आहे, सगळ्यात जास्त त्याचं प्रमाण झालेलं आहे. जीव वनस्पती आता कार्बन डायऑक्साईड अन्न तयार करतात, त्याच्यावर एकावर एक सगळे अवलंबून आहे की ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, कार्बन डायऑक्साईड येतात. अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईडच्या रूपामध्ये आता हे कार्बोहायड्रेट तयार झालं, तर याच्यावर बघा जैविक अवलंबून असतात. म्हणजे आता आपण दोन प्रक्रिया बघितल्या, प्रकाश संश्लेषण आणि रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. तर फोटोसिंथेसिस म्हणजेच कोण झालं, प्रकाश संश्लेषण. याच्यामध्ये प्रोड्युसर्स म्हणजे वनस्पती कन्व्हर्ट करतात, म्हणजे कार्बन डायऑक्साईडमधून ते शुगर म्हणजे ग्लुकोज तयार करतात. आणि ही जी श्वसनाची प्रक्रिया आहे, आंतरक्रिया, याच्यामध्ये जे कर्बोदके अन्न तयार केलं त्यांनी, शुगर, त्याचं कन्व्हर्टेड परत वापस कशामध्ये केलं जातं, कार्बन डायऑक्साईडमध्ये केलं जातं. परत एकदा सांगते मी तुम्हाला की याच्यामध्ये ज्या दोन प्रक्रिया आहे,
फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन, प्रकाश संश्लेषण आणि श्वसन. तर प्रकाश संश्लेषण काय करतं की वनस्पती कन्व्हर्ट करतात कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर अन्नामध्ये कर्बोदकेमध्ये करतात, शुगरमध्ये करतात. आणि रेस्पिरेशन श्वसन प्रक्रियेमध्ये जे अन्न तयार केलेलं आहे कर्बोदके आहे त्याचं परत रूपांतर कशामध्ये केलं जातं, कार्बन डायऑक्साईडमध्ये केलं जातं. सम कार्बन कॅन बी बरीड. आता यांच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन, आता ह्युमन एक्स्ट्रॅक्शन ऑफ फॉसिल फ्युएल ब्रिंग्स कार्बन डायऑक्साईड टू अर्थ सरफेस वेअर इट कॅन बी कंपोज. आता ह्याच्यामध्ये कंबशन आहे. या कंबशनमध्ये जेवढं ज्वलन, आता इथे ज्वलन करतो आपण, लाकूड जातो, जे जे ज्वलन केलं जातं, कोळसा झालं, लाकूड झालं, नंतर हे जे गॅस झालं, हे जे सगळ्याचं ज्वलन, पेट्रोल, डिझेल, ह्या सगळ्यांच्या ज्वलनातून विषारी वायू कोणता तयार होतो, कार्बन डायऑक्साईड. आणि हा कार्बन डायऑक्साईड परत कोणाकडे मिसळला जातो, परत या वातावरणामध्ये जातो. तर मग आता याच्यामध्ये बघा 3 सगळ्यात महत्त्वाच्या प्रक्रिया आहे, फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन आणि कंबशन. म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण, श्वसन आणि कंबशन आणि डिकम्पोजिशन. या सगळ्यांमधून बघा हे जे सगळे घटक आहे हे तयार होतात. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जैविक घटक आहे आणि अजैविक घटक आहे, बायोटिक आहे आणि अबायोटिक आहे. तर बायोटिक फॅक्टर्स ॲनिमल्समध्ये, बायोटिक फॅक्टर्स कोणकोणते आहेत, ॲनिमल्स, प्लांट्स आणि फंजाय, बॅक्टेरिया. सम एक्झाम्पल आर वॉटर, सॉईल. आणि हे जे कोणकोणते आहेत अबायोटिकवाले कोण आहे की माती, नंतर माती, वारा, सूर्यप्रकाश, दगड, नंतर डोंगर, पठारे, नद्या, टेम्परेचर, वातावरण. आता 4 कॉमन फॅक्टर्स आर ॲटमॉस्फिअर, केमिकल एलिमेंट, सनलाईट, टेम्परेचर, वायू, हे सगळे घटक झाले. आता कार्बन, आता मुख्य आपल्याला बघायचं आहे की कार्बन एंटर द ॲटमॉस्फिअर कार्बन डायऑक्साईड फ्रॉम रेस्पिरेशन आणि कंबशन कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब बाय प्रोड्युसर्स टू मेक ग्लुकोज इन फोटोसिंथेसिस. ॲनिमल्स फीड ऑन द प्लांट passing the carbon compounds along the food chain. The carbon cycle is important in ecosystem because it moves carbon elements. सगळ्यात महत्त्वाची जर प्रोसेस असेल तर ती कार्बनची प्रोसेस आहे. आणि या कार्बनच्या प्रोसेसमध्ये बघा, तर ही जी कार्बन सायकल आहे, तर ही कार्बन सायकल इज द प्रोसेस, ही वातावरणातून सजीवाकडे प्रवाह करत असते आणि सजीवातून वातावरणाकडे. आणि वनस्पती वातावरणातील हवेतील अन्न म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेतात, अन्न तयार करतात आणि त्या अन्नावर हे सगळे प्राणी आणि वनस्पती अवलंबून आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये ते साठवलं जातं. तोच कार्बन डायऑक्साईड वायू ते आता वातावरणातला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो ते श्वसनासाठी वापरतात. आणि पृथ्वीवर खूप प्रमाणामध्ये कार्बन आहे आणि कार्बन डायऑक्साईड वातावरणातील सगळ्यात महत्त्वाचा वायू आहे. आता हा ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स इन लिव्हिंग अँड डेड ऑर्गॅनिझम्स फाउंड इन द बायोस्फिअर. आता कार्बन डायऑक्साईड हा हवेमध्ये असतो आणि फॉसिल फ्युएल म्हणजे कोणत्या रूपामध्ये तो सापडतो, कॅल्शियम कार्बोनेटच्या रूपामध्ये तो सापडतो. जेव्हा जीवाश्म इंधन जाळली जातात तेव्हा कार्बन डायऑक्साईड याचा परिणाम हरितगृह वायू म्हणजेच भूमिगत असलेल्या कार्बनला परत हवेमध्ये पाठवले जाते. बायोजिओ केमिकल चक्र बदलण्यात जेव्हा आपण जंगले तोडली जातात तर जंगले तोड अधिक कारखाने आणि जंगल तोडलं की याचा परिणाम या चक्रावर होतो. अधिक कारखाने बनवल्यामुळे आणि जीवाश्म इंधन जाळल्याने जास्त कार्बन हे होतो आणि कार्बन नायट्रोजन हे पृथ्वीच्या भोवती फिरत असतात. हे बदल आपापल्या वातावरणात अधिक हरितगृह वायू जोडतात, त्यामुळे हवामानातील बदलास ते कारणीभूत ठरतात. कार्बन हा समुद्राच्या पाण्याच्या वातावरणाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. चुनखडी, कोळसा, माती हे सगळे सजीव वनस्पतींचा एक भाग आहे. नमस्कार, धन्यवाद.